जे शिबिर केलेलं आहे आणि हरितोत्सव जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो ज्यांनी आयोजित केला त्यांचे आम्ही आभार आहोत, कारण की त्यांनी आम्हाला ही चांगली संधी दिली आणि निसर्गाच्या प्रती माणसाचं जे प्रेम आहे ते संवर्धित व्हावं यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत त्यांना आम्ही साथ देणार आहोत. थँक्यू. वसुंधरा निकम तरुण भारततर्फे हे आयोजन केलेलं हिरोत्सव हरितोत्सव झाडांना पाणी घालणे हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. झाडे म्हणजे आपल्याला मिळणारा ऑक्सिजन, वायू प्रदूषण, हवा प्रदूषण दूर करणारा. आणि तसंच आपल्याला झाडं काय देत नाही, झाडं दवा देतात, दुवा देतात, अन्न वस्त्र देतात, आपल्याला सावली देतात. आणि महत्त्वाचं म्हणजे झाडांच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपल्याला अतिशय हर्ष उल्हास होतो की जो आपल्याला कुठेही या आत्ताच्या सध्याच्या युगात मिळत नाही. असं हे आपलं झाड म्हणजे दवा, झाड म्हणजे दुवा आणि झाड म्हणजे मेवा आहे. आणि हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की जेणेकरून ही झाडे पाणी घातल्यानंतर जगतील आणि पुढील पिढीला आपल्यासह उत्तम निरोगी ऑक्सिजन मिळेल, आपल्याला प्रदूषण कमी होईल, हा यामागचा उद्देश आहे. आणि हरित सातारा निश्चितच आपला जो काही उपक्रम आहे तो निश्चितच 100% यशस्वी होईल. आणि त्यासाठी बऱ्याच आपल्या इथं बहुसंख्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आणि उपक्रमात सहभागी जाऊन योगदान दिलेले आहे. धन्यवाद. झाड बोलू लागले, फक्त एक बी पेरा तुम्ही जमिनीत, फक्त एक बी पेरा तुम्ही जमिनीत, बरकत करीन मी अगणित, बरकत करीन मी अगणित. मी आणि माझे बांधव मिळून हिरवा शालू वसुंधरेला, मी आणि माझे बांधव मिळून हिरवा शालू वसुंधरेला, शुद्ध प्राणवायू देऊ प्रत्येक जीवाला, शुद्ध प्राणवायू देऊ प्रत्येक जीवाला. संकल्प करतो ना, मग आपण हा संकल्प करू की आपल्याला या झाडांना पाणी घालायचं. आणि इथं ग्रीनरी जर झाली तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट आपल्याला सिटीमध्ये येणार आहे. आणि सिटीचा हा एक पार्ट आहे, हा एक पार्ट आहे, आणि हे मध्ये. मग आम्ही म्हटलं की इकडं आपण ग्रीन कॉरिडॉर जर आपला वाढला तर आपल्याला ऑक्सिजनची मुबलक प्रमाणात मिळणार, आपल्याला बाकी शहरांसारखं रडावं लागणार नाही. त्यामुळं आम्ही आणि खरंच दिसत आहे इफेक्ट, म्हणजे किती झाडं आता वाढलेली दिसत. आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा इथे आम्ही लोकांना इकडे या म्हणून सांगितलं. तर इथं आम्हाला काही जणांनी सांगितलं आम्ही तुम्हाला पाईप देतो, तुम्ही पाईप नाही. म्हटलं नाही, लोकांनी कष्ट केलं पाहिजे, श्रमाशिवाय लोकांना ते फिलिंग येणार नाही. आता हे सगळं जे आहे असेच दर शनिवारी लोक येतात, सातारकर येतात आणि ते पाणी घालतात. अशी ही एक टेकडी, त्या टेकडीवर त्या टोकावर माणसं दिसतात ती, आणि त्याच्या पलीकडची टेकडी, अशा 3 टेकड्यांवर हे वृक्षारोपण झालेलं आहे आणि संवर्धनाचं काम पण आपण. आणि मग हे पाण्याचं हे पाण्याचे 3 टाके आहेत. हे राजपुरोहित आणि चंद्रप्रकाश यांनी आम्हाला ही टाकी बांधली. दुसरी एक टाकीचं बांधकाम तिथे सुरू आहे. आणि ही मिळताच तिथे होती. महिला बचत गट येतात, सिनियर सिटीजन्स येतात, सिनियर सिटीजन आणि मुलं असं आम्ही कॉम्बिनेशन करतो. मग आजी आजोबा तिथं बसतात, तिथून पाण्याचे कॅन आम्हाला देतात भरून, पोरं तुरू येऊन घेऊन जातात. पोरांकडे पेशन्स नाही कॅन भरायची आणि आजी आजोबांना पळता येत नाही, मग आम्ही त्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं. आणि ग्रुप आहे सातारकरांसाठी आणि खूप मोठी चळवळ ही सुरू आहे. ग्रुप सातारा आणि तरुण भारत सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आज हे उपक्रम इथे राबवण्यात येत आहे. हे उपक्रम आज पुरतंच नाही, आज जागतिक महिला दिनानिमित्त म्हणजे 8 मार्चला जे जागतिक महिला दिन आहे त्यासाठी आज हा उपक्रम राबवला जात आहे. पण हा एवढा पुरताच नाही, तर सर्व सातारकर यांना हरित ग्रुपकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी या ठिकाणी येऊन वृक्षांना पाणी घालावे, जेणेकरून आपण लावलेली ही जी वृक्ष आहे याचे जतन होऊ शकेल आणि पुढे चालून आपल्याला प्राणवायू मिळायला त्याचा खूप मोठा उपयोग होणार आहे आणि संपूर्ण साताऱ्याला याचा अतिशय जास्त प्रमाणात आरोग्यदायी उपयोग होणार आहे.
सरळ करे नाही सरळ मी मोनिका रविराज घोरपडे, सभापती महिला बाल कल्याण नगरपालिका सातारा। हरित साताराचा हा जो उपक्रम आहे, जो तरुण भारततर्फे राबवला गेलेला आहे, तो अतिशय स्तुत्य आहे आणि यामुळे झाडांना पाणी घातलं जातं आहे आणि मेन म्हणजे उन्हाळ्यात जेव्हा गरज आहे तेव्हा झाडांना पाणी घालणं फार गरजेचं आहे आणि ते आपण घालतोय सगळ्यांच्या सहाय्याने, म्हणजे हा उपक्रम आपण पार पाडतो। त्याच्याबद्दल मी प्रगतीताईंची खूप आभारी आहे, सगळ्यांना त्यांनी याच्यात सहभागी करून घेतलं त्याबद्दल। नमस्कार, मी ॲडव्होकेट सुस्मिता भालेराव धुमाळ। आज तुम्ही बघू शकताय तरुण भारत आणि हरित सातारा यांनी एकत्र येऊन हा जो एक खूप मोठा उद्देश ठेवून हा उपक्रम राबवलेला आहे। जसं आपण म्हणतो की उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे, त्याच पद्धतीनं मला असं वाटतं हा निसर्ग आणि ही धरणी माता ही सुद्धा एक स्त्री शक्ती आहे आणि या स्त्री शक्तीचा जागर या इंटरनॅशनल वुमेन्स डेच्या अनुषंगानं करण्यासाठी आज आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत आणि आम्हाला खरंच खूप आनंद भेटला यातून। असेच उपक्रम तरुण भारत आणि हरित ग्रुप वारंवार घेवोत आणि त्यांना आमच्या शुभेच्छा। थँक्यू। एकच मिनिट एकच ध्यास। तरुण भारत आणि हरित सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळाई टेकडी येथे हा हरितोत्सव साजरा होत आहे। सर्व मैत्रिणींना एवढा आनंद झाला आहे आम्हाला की खरंच फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही छोटंसं श्रमदान करायला आलो आहोत आणि खूप लोकांनी ही झाडे लावली आहे, वृक्षारोपण केलं आहे, पण त्यांना जगवणं हे खूप महत्त्वाचं मोठं काम आहे आणि प्रदूषण मुक्त सातारा, हरित साताऱ्याचं नेहमीच खूप चांगलं काम आहे। हरित साताऱ्याच्या या उपक्रमात आम्ही सर्व मैत्रिणी सहभागी झालो आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे। सर्वांनी जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हरित शुभेच्छा, हरित शुभेच्छा, हरित शुभेच्छा। आणि श्रेमासारीचं यावेळेचं स्लोगन आहे आपल्या महिला दिनाचं, वय सांगाल तर फायद्यात राहाल, जेवढं वय तेवढे टक्के डिस्काउंट। जय सोशल फाउंडेशन आणि अजिंक्य महिला, ओके, एक कोशिश, ओके, युगंधरा। हा, आता प्रत्येक ग्रुपचा जो लीडर आहे ना त्यांनी फक्त सांगायचं की तुमच्या ग्रुपची संख्या किती आहे। थांबा, एकेकाने सांगा। हा, स्फूर्ती किती जणी आल्यात तुम्ही? 10। श्रुती 9, ओके। ही आपले व्हॉलेंटियर्स ग्रुप आहे। वा वा, कोणता ग्रुप सांगा? हा, अजून अर्ध वाक्य राहिले। हा, त्याचा जो जागतिक महिला दिन आहे त्याच्या आजच्या पूर्वसंध्येला
अजिंक्य ताऱ्याच्या साक्षीने आम्ही सगळ्या आमचा परसबागेचा जो ग्रुप आहे तो इथं जमलेलो आहोत. आज आमचं एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आम्ही इथं जमलोय की आम्ही इथल्या टेकडीवरती आमचा हरित सातारा आणि गच्चीवरील परसबाग या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने झाडांना पाणी घालण्यासाठी आणि त्याचबरोबर थोडासा प्रत्येकीला विरंगुळा मिळण्यासाठी म्हणून आम्ही आमचा ग्रुप इथं आलेलो आहे. आम्ही जवळजवळ बऱ्याच झाडांना 2 तास झालं पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडासा आनंद पण मिळवलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की इतकं छान समाधान की आपण काहीतरी या निसर्गासाठी करतोय आणि ते आपलं एक परम कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतंय. आणि म्हणून आम्ही इथं सगळ्या जणी जमलोय. खूप छान आनंद आम्ही साजरा केलेला आहे आणि त्याचबरोबर एक छोटासा सामाजिक वाटा आमचा म्हणून आम्ही इथं दिलेला आहे. आमचं छोटंसं काम केलेलं आहे. एकच ध्यास, स्वच्छ श्वास, एकच ध्यास, एकच ध्यास. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. एकच ध्यास, एकच ध्यास, एकच ध्यास, एकच ध्यास, स्वच्छ श्वास, एकच ध्यास, स्वच्छ श्वास. माध्यमातून जे वृक्ष लागण झालेली आहे, बरेच लोक येतात आणि श्रमदान करतात. ही झाडं जगवलीत, झाडं मोठी झालीत. खरी कष्ट म्हणजे हे एप्रिल मे असते, झाडं जगवण्याचा हा काळ असतो. तर आपल्या सर्वांना तर शुभेच्छा देते, महिला दिनाच्या शुभेच्छा देते. पण जसं मी म्हणते की एकच दिन महिलांचा नाही, 365 दिवस आपले. तसंच एकच दिवस झाडांचं संगोपन करायचं नाही, 365 दिवस आपल्याला करायचे आहे. आज हिंदुस्थानची लोकसंख्या अख्ख्या जगात सगळ्यात जास्त आहे आणि झाडांची लोकसंख्या ही सगळ्यात कमी आहे. हा रेशो आपल्याला बदलायला पाहिजे आणि हा रेशो बदलताना आपण दुसऱ्यांसाठी करत नाहीये, आपल्यासाठी करतोय, आपल्या पुढच्या पिढीसाठी करतोय. कारण का आपण बघितलं कोविडमध्ये ऑक्सिजनसाठी कसं लोक फिरत होते, ते तर टँकमधनं येणारं ऑक्सिजन होतं, पण हे तर फ्रीमध्ये देणारं ऑक्सिजन आहे झाड. आणि आपण बघतो की दरवेळेस कुठलंही गाव असो, मुलं बाहेर जातात, शिकायला जातात, व्यवसायासाठी जातात, नोकरीसाठी जातात, पण आपण लावलेलं झाड हे आयुष्यभर तिथंच उभं राहणार आणि ते आपल्याला ऑक्सिजन देईल. तर प्रत्येकाने किमान 5 झाडं तरी आपल्या आयुष्यात लावा, ती जगवा, ती मोठी करा आणि ती आपल्या मुलांसारखी जोपासा. हेच माझं सगळ्यांना सांगणं आहे. त्याचबरोबरीने प्लास्टिकचा वापर टाळा. वापर आपण बंद करू शकत नाही, पण त्या प्लास्टिकचं निर्मूलन हे जबाबदारीने करा. ते प्लास्टिक रस्त्यावर पडू नये, गटरमध्ये पडू नये, त्याचा त्रास दुसऱ्याला होऊ नये आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे निसर्गाला त्याचा त्रास होऊ नये. म्हणून आपण जे प्लास्टिक वापरतोय त्याचं चांगल्या तऱ्हेने म्हणजे निरसन करणे किंवा जे चांगल्या तऱ्हेने ते डिस्पोज ऑफ करणे ही आपली जबाबदारी आहे. आणि आपल्या साताऱ्यात सागर मित्रासारखे चांगले संस्था आहेत जे तुमच्या घरातनं प्लास्टिक गोळा करून घेतात. आज महिन्याला जवळजवळ 20 टन सागर मित्र प्लास्टिक गोळा करतात साताऱ्यातल्या गृहिणींच्या घरातून. आज आमच्यासारखी शाळा आम्ही त्यांना जॉईन झालेलो आहे की आमच्या शाळेत विद्यार्थी प्लास्टिक घेऊन येतात घरी वापरलेलं आणि ते त्यांना देतात. तर तुम्ही पण सगळे लोक त्या अभियानाला जॉईन होऊ शकता आणि जास्तीत जास्त प्लास्टिक एक कचऱ्यात किंवा रस्त्यावर किंवा कचरा डेपोमध्ये जाऊन देऊ नका, ते रिसायकलिंगला द्या. थँक्यू. आणि हरित सातारा यांना पण शुभेच्छा देते. तुमचा हा उपक्रम खरंच स्तुत्य आहे आणि दरवेळेस माझ्याकडनं जे काय तुम्हाला मदत पाहिजे ते नक्की करेन. थँक्यू. आपल्या घरातच जिरवायचा. बाकीचा जो कचरा आहे, काच असेल, प्लास्टिक असेल, पुठ्ठा असेल, पेपर असेल, त्याचं वर्गीकरण करून सागर मित्र अभियानाला ते द्यायचं. तुम्ही देता? गेली 7 वर्ष झालं जसं सागर मित्र चालू आहे तेव्हापासूनचा हा सातत्याचा प्रवास आहे. त्यांच्या दारात घंटागाडी थांबतच नाही आणि कधी वाटलं तर ते 2 दिवसानंतर सांगतात की तेवढं घेऊन जा. म्हणजे आम्हाला ते गच्चीवरच्या परसबागेतनं हे सापडलं. मी पण घरात तेच केले, असे बॅरल्स केले
काच, पत्रा, प्लास्टिक, रद्दी तर आपण देतोच, ते त्याच्यात हेच नाही. आणि आपला म्हणजे त्याच्यात ह्युमन वेस्ट पण जातं आणि किचन वेस्ट पण जातं, प्लस गांडूळ खत. आमच्याकडे तो बागेचं कंपोस्ट waste, होतं आणि हां. बागेसाठी माती आणावी लागत नाही. आपल्याच घरातला कचरा त्याचा जिरवला जातो.